आजचा पहिला प्रश्न आहे, भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. भरतपूर हे अभयारण्य राजस्थानमध्ये आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? लक्षात घ्या, यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही असे विचारले आहे. उत्तर कमेंट करून सांगा. सर्व प्रश्न हे PYQ स्वरूपात आहेत. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कानपूर. यमुना नदीकाठी कानपूर हे शहर वसलेले नाही. बाकीचे दिल्ली असेल, आग्रा असेल आणि मथुरा हे शहर यमुना नदीकाठी वसले आहेत. पुढचा प्रश्न आहे, चेपॉक स्टेडियम कुठे आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहितीच असेल. चेपॉक स्टेडियम कोठे आहे? चेन्नई सुपर किंगचे स्टेडियम आहे हे. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई. चेपॉक स्टेडियम हे चेन्नई येथे आहे. पुढचा प्रश्न, उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? उत्तराखंड या राज्याची राजधानी कोणती? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे? प्रश्न नीट वाचा. सर्व प्रश्न PYQ आहेत. सर्व प्रश्न लिहून घेत चला आणि तुमचा स्कोर कमेंट करून सांगा. भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 केरळ. केरळ या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, भारतातील पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील पठाराच्या कोणत्या भागास खनिज संपत्तीचे भांडार म्हणतात? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 छोटा नागपूर. छोटा नागपूरचे जे पठार आहे त्यास खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? IMP प्रश्न आहे हा. विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. कमेंट करून उत्तर द्या. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. विशाखापट्टणम हे बंदर आंध्र प्रदेशमध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा म्हणजे गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. गिरसप्पा धबधबा हा कर्नाटकमध्ये स्थित आहे. ऑप्शन 3 बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हे अग्निशामक साधनांमध्ये वापरला जाणारा वायू आहे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, कोणते शहर महाराष्ट्रात संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे? संत्र्यांसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते?
तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. संत्र्यांसाठी प्रसिद्ध हे नागपूर शहर आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे? समर्थ रामदासांचे समाधीस्थळ कोठे आहे? तर सज्जनगड येथे समर्थ रामदासांचे समाधीस्थळ स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात? खूप वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. जागतिक पर्यावरण दिन. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 5 जून. जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा करतात. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, मुळा व मुठा या नदींच्या काठावर कोणते शहर वसले आहे? IMP प्रश्न आहे. मुळा व मुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसले आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल पुणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मुळा व मुठा या नद्यांच्या काठावर पुणे हे शहर वसले आहे. पुण्याला जे फॉर्म भरणं आहेत त्यांनी हा प्रश्न लिहून घ्या आणि पाठ करून ठेवा. पुण्यासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहू. मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हटले जाते? तर नॉर्वे या देशाला. मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणजे नॉर्वे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण? IMP प्रश्न. पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 मीरा कुमारी. पहिल्या महिला लोकसभा सभापती आहेत मीरा कुमारी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, व्याकरणामधील हा प्रश्न आहे. थोडे व्याकरणही मिक्स केले आहे यात, पण सगळे प्रश्न हे PYQ आहेत. तर प्रश्न असा आहे, 2 व्यंजने एकत्र आल्यास तेव्हा त्याला काय म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. PYQ प्रश्न आहे हा. 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्यास काय म्हणतात? तर संयुक्त व्यंजन. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. 2 व्यंजने एकत्र येताच त्यास संयुक्त व्यंजन असे म्हणतात. ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला हे वाक्य कोणत्या अवयवाचा प्रकार आहे? ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. तर कोणता अवयव होतो हा? तर परिणामबोधक. मी गेलो म्हणून मला तो भेटला म्हणजे परिणाम झाला. गेला म्हणून भेटला. लक्षात घ्या, परिणामबोधक असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? कसारा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 नाशिक व मुंबई. कसारा घाट हा नाशिक व मुंबई या 2 शहरांना जोडला जातो. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? विज्ञानामधील प्रश्न आहे हा. पाठ करून ठेवा. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?
तर ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल. क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 केसरी. लोकमान्य टिळकांनी केसरी हा वृत्तपत्र सुरू केले. पुढचा प्रश्न पाहू. कधीही न विसरता येणारे या शब्दसमूहासाठी शब्द सांगा. कधीही न विसरता न येणारे या शब्दसमूहासाठी शब्द सांगा. तर अविस्मरणीय. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. कधीही न विसरता येणारे म्हणजेच त्यास अविस्मरणीय असे म्हटले जाते. ऑप्शन 2 उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार कोण पाहतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्हीही हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कारभार कोण पाहतो? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सरन्यायाधीश. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास सरन्यायाधीश हे कारभार सांभाळतात. पुढचा प्रश्न, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर 1761. पानिपतची तिसरी लढाई 1761 साली झाली. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, रसायनशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? रसायनशास्त्राचे जनक कोणास म्हणतात? तर रॉबर्ट बॉईल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. रसायनशास्त्राचे जनक रॉबर्ट बॉईल यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न, जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो? तर 31 मे. जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वेद हा सर्वात लहान आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. कोणता वेद हा सर्वात लहान आहे? तर सामवेद. सर्वात लहान वेद सामवेद आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न झाले. 27 प्रश्न पूर्ण झाले आहेत. त्यापैकी तुमचा स्कोअर किती झाला आहे हा कमेंट करून सांगा. आणि आमची जी सिरीज चालू आहे, जो महासराव चालू आहे PYQ या टेस्ट सिरीजचा, आपण 30 दिवस PYQ प्रश्न घेणार आहोत. सर्व 2017 ते 2025 मधील सर्व प्रश्न आपण रोज घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा.